नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. मी पल्लवी. आज असणार आहे माझा फर्स्ट व्लॉग. आता फर्स्ट व्लॉग आज स्टार्ट करण्याचं कारण असं की जून महिना स्टार्ट झाला आहे आणि जून महिना असतो माझा बर्थडे मंथ. येस, या मंथमध्ये असतो माझा बर्थडे. मग म्हटलं काहीतरी नवीन सुरुवात करायला पाहिजे, म्हणून मग हाच महिना मी तो चूज केला आहे. कारण बर्थडेच्या मंथमध्ये काहीतरी नवीन चालू करणं खूप जास्त स्पेशल असतं. मग म्हटलं पटापट आपली सुरुवात जी आहे ती सकाळपासूनच करावी. मग म्हटलं मॉर्निंग व्लॉगच का नाही शूट करावा, म्हणून मॉर्निंग व्लॉग शूट केला. आता मी सर्वात पहिले ब्रश करून पटापट आवरायला घेतलं. काही रात्रीची भांडी पडली होती. आता तुम्ही म्हणाल रात्रीची भांडी का पडली पल्लवी? कारण मी आत्ताच गावावरून आली आहे आणि गावावरून आल्यानंतर प्रत्येक बायकांना माहिती आहे की गावाकडनं जर तुम्ही 15 दिवस राहिले ना, घरी आल्यानंतर इतका पसारा असतो तुम्हाला आवरायला, आणि तो आवरता आवरता मला फार जास्त लेट झालेला. मग रात्री मी भांडी घासली नाही, मी तशीच ठेवून दिली. मग मी सकाळी पटापट उठून भांडी घासून गेली. किचन फ्लोअर क्लीन केला. मी रात्री वॉश करून ठेवला होता, पण सकाळी मी परत एकदा डेटॉलनी तो पुसून घेत असते, कारण मला क्लिनिंगची फारच जास्त आवड आहे. सो मी तो क्लीन केला. रात्री काही भांडी मी फ्रीजमधली कंटेनर्स होते ते घासून ठेवले होते, ते फ्रीजमध्ये परत एकदा ठेवून दिले. आणि काही बॉटल्स होत्या ज्या आम्ही प्रवासामध्ये यूज केलेल्या, त्यासुद्धा वॉश करून क्लीन करून मी ठेवल्या होत्या. सो त्या पण मी पटापट त्याच्या जागेवरती ठेवून दिल्या. मग म्हटलं किचन फ्लोअर क्लीन करून घ्यावा, कारण ओजस्वीचे डॅडा पण उठले होते. आणि इथे माझं झाड जे होतं छान असं छोटंसं पॉटमध्ये मी कितकी क्यूटचं प्लॅन्ट लावलेलं होतं, ते पूर्ण 15 दिवसामध्ये जळून गेलेलं आहे. मला फार वाईट वाटतं आहे त्यासाठी. सो मी बॉटल्स ठेवून दिल्या आणि लगेच म्हटलं आता पटापट किचन फ्लोअर क्लीन करून झाला की चहा ठेवूया, कारण ओजस्वीचे बाबा उठले होते, त्यांना चहा लागतो उठल्यानंतर. सो मी पटापट फ्लोअर क्लीन केला, गॅस क्लीन केला आणि म्हटलं चला चहा ठेवूया. मस्त चहासाठी पटकन पातेलं घेतलं. आता तुम्ही म्हणाल प्रत्येक वेळी विसळून का घेतेस गं, पाणी का घालतेस? कारण घरामध्ये असतात छोटे छोटे कॉक्रोचेस, आणि हा आहे कॉक्रोचेसचा टायमिंग एकदम परफेक्टवाला समरवाला. सो छोटे छोटे कॉक्रोचेस असतात, ते आपल्याला नाही दिसत. सो मी प्रत्येक वेळी कुठलंही भांडं यूज करायचं असेल, कंटेनर यूज करायचं असेल, तर ते मी पाण्याने वॉश करून घेते आणि मगच ते यूज करते. मी ते पटकन साखर नव्हती, साखर घेतली याच्यामध्ये. साखर पत्ती टाकली, छान मस्त असा फक्कड असा दुधाचा चहा बनवला. चहा बनवताना ओजस्वीचा सारखा आवाज येत होता, मम्मा मी उठली आहे, मला माझ्याकडे ये, मम्मा मी उठली आहे, माझ्याकडे ये. मी तिला मध्ये मध्ये जाऊन मी चहामध्ये साखरपत्ती घातली आणि मध्ये मध्ये जाऊन तिला बघत होते. आता चहा उकळी येईपर्यंत तिच्याकडे माझ्या ऑलमोस्ट 3 चक्कर झाल्या असतील, पण ती काही ऐकना. तिचं चाललेलं सारखं, मम्मा तू माझ्याकडे येऊनच बस. तिला म्हटलं अगं राजा, आमचा चहा चालला आहे, थांब थोडंसं. पण ती काही ऐकत नव्हती. शेवटी मी चहा गाळला छान. तिला म्हटलं उठून ये बाळा. रघू आणि मी चहा घेतला छान मस्तपैकी. बिस्किट खाल्ली त्यासोबत, कारण खूप दमलेलं होतं काम प्रवासाने आणि रात्रभर ट्रॅव्हल्समध्ये झोप नाही आहेत. सो म्हटलं पटापट आवरून घ्यावं. ओजस्वीने काल धिंगाणा घातलेला, मग म्हटलं मॅट वगैरे उचलून क्लिनिंग करून घ्यावी, म्हणून पटापट उठले. जे कप्स होते ते वॉश करून ठेवायचे, तर मी ते तसेच ठेवले आणि लगेच म्हटलं पहिले हॉल क्लीन करून घ्यावा. मग हॉल आवरून घेतला आणि लगेच ओजस्वीच्या बाबांचा आवाज आला, अगं पल्लवी कप राहिले. म्हटलं हो हो ठेवते. असं करून पटकन कप घेऊन कप पण वॉश करून ठेवले. राहिलेला किचन फ्लोअर थोडासा क्लीन केला आणि लगेच म्हटलं चला बाहेर जाऊन रांगोळी काढूया. तर तेवढ्यात ओजस्वीनी वजन काटा बाहेर काढला. येस, तिचं चाललं होतं मी मामाच्या घरून आली तर माझं वेट वाढलं आहे, मग आमचं चाललं होतं बघूया. बघितलं तर तिचं खरंच वेट वाढलं आहे आणि माझं पण वाढलं आहे बरं का. आता माहेरी गेल्यानंतर कोणाचं वेट वाढत नाही, साहजिक आरामच इतका करतो आम्ही. मग मी पटापट तिला म्हटलं आता चला आपण आता वेट ठेवून देऊया, आता मला रांगोळी काढायची. माझी रोजची सुरुवात असते, सकाळी उठल्यानंतर मी रोज रांगोळी काढते. जरी मी फ्लॅटमध्ये राहत असले तरी पण मला माझ्या घरासमोर रांगोळी पाहिजे असते, मला फार आवडतं. मी सकाळी लगेच अगोदर पूर्ण फ्लॅटची जी समोरचा पोर्च आहे तो झाडून घेते आणि ते झाडून झाल्यानंतर मी लगेच रांगोळी काढायला घेते. ही माझी रोजची सवय आहे आणि मला फार आवडतं रोज रांगोळी काढल्यानंतर, कारण ते खूप फ्रेश वाटतं. घरात येणारा प्रत्येकजण रांगोळी बघून आतमध्ये येताना फ्रेश होऊन येतो असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की सांगा. तुम्ही पण रांगोळी काढता का तुमच्या फ्लॅटसमोर? हे पण मला कमेंटमध्ये सांगा. गाईज, हा माझा फर्स्ट व्लॉग आहे, सो तुम्ही प्लीज मला याला थोडासा रिस्पॉन्स करा. तुम्ही मला मोटिवेट करा, कारण मला तुमच्या मोटिवेशनची फार जास्त गरज आहे. आता मी रांगोळी काढायला घेतली तर ओजस्वीची मध्ये मध्ये डुबुक चालली होती, मम्मा मला पण रांगोळी काढायची. म्हटलं नाही राजा, तू अजून छोटी आहेस, थोडी मोठी झाली की काढ. तिला जर मी रांगोळी काढायला दिली ना, ती अख्ख्या पोर्चमध्ये रांगोळी काढून ठेवते. म्हटलं पावलं काढावी आणि छोटीशी एक फूल काढलं, म्हणजेच एक छोटीशी डिझाईन काढली आणि म्हटलं चला आता बस झालं आजच्या पुरतं, आपल्याला लवकर लवकर आवरायचं आहे, कारण कामं भरपूर पडली होती माझी. मग शॉर्टकटमध्येच आज रांगोळी काढली आणि लगेच कामं उरकायला घेतली. ही असते माझ्या आयुष्यातली
किंवा रोजची सकाळ म्हणू शकता तुम्ही, की मी ही अशीच सकाळ असते माझी रोज. फक्त याच्यामध्ये डिफरन्स एवढा आहे की सध्या ओजस्वीचे वॅकेशन्स चालू आहेत, सो लेट चालले आहेत कामं. आणि वॅकेशन्स नसले, स्कूल असले की हे कामं अजूनच लवकर होतात. सो तुम्हाला माझा फर्स्ट व्लॉग कसा वाटतो आहे आणि कसं वाटलं हे मला नक्की शेअर करा. मी बाकीच्या पण सर्व गोष्टी तुमच्यासोबत थोडे शेअर करत जाणार आहे आता. सो मला रिस्पॉन्स कसा येईल आय डोंट नो, पण प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका, ठीक आहे. आणि थँक्यू सो मच माझा ब्लॉग बघितल्याबद्दल. ओके, चलो बाय, थँक्यू.